जय शिवराय शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला आपल्या फार्मवरचे बोकड दाखवतोय मित्रांनो। हे आपल्या फार्मवर आता 10 बोकडांचा एक लॉट आहे मित्रांनो, जो येणाऱ्या ईदसाठी तयार करणार आहे आपण। तर त्यांचे बघा तुम्ही, त्यांचे बाल कटिंग झालेले आहे मित्रांनो। हे बघा, हा सोजत जातीमध्ये बोकड आहे मित्रांनो। हा सोजत जातीचा आहे मित्रांनो हा बोकड। सोजत स्पॉटेड कलर मध्ये मित्रांनो, गुलाबी स्किन आहे त्याची। बघा तुम्ही, बोकड किती छान आहे बघा मित्रांनो। आपला बोकड आहे पहिला, सोबतच ज्याच्या बाजूला हा कोटा आहे मित्रांनो आपला। बघा मित्रांनो, हा कोटा जातीचा बोकड आहे आपला। हे आदंत मित्रांनो, अजून त्यांनी काही दात केलेले नाहीत मित्रांनो। तर आता दात पाळायला सुरुवात केलेली त्यांनी। तर येणाऱ्या ईदपर्यंत ते आरामात दात करतील आणि ईदसाठी चांगले तयार होतील, ती अशी आशा आहे आपल्याला। बघा मित्रांनो, आपला कोटा जातीचा एक बोकड आहे। बघा तुम्ही, त्याचं स्ट्रक्चर, हड्डी, डबल हड्डी, कलर, त्याचा खुरांचा घेराव, शिंगांचा घेराव, बघा खूप तगडा बोकड आहे मित्रांनो हा आपला कोटा जातीचा। मित्रांनो सोबतच हा एक आपला सोजतमध्ये मित्रांनो, गुलाबी स्किन मध्ये तो खतरनाक बोकड आहे मित्रांनो। तो आपला खूप जबरदस्त आहे, त्याच्यावर खूप चिकना आहे मित्रांनो। तो गुलाबी स्किन मध्ये मित्रांनो हा आपला बोकड खूप जबरदस्त आहे मित्रांनो बनलेला। त्याचा नक्षा इतका भारी ना मित्रांनो, तो बघितल्यानंतरच आपण म्हणजे त्याच्यावर फिदा होऊन जाल आपण। इतका जबरदस्त अट्रॅक्टिव्ह बोकड आहे मित्रांनो तो। फुल गुलाबी स्किन, मार्बल खूर, मुंडा आहे मित्रांनो तो। याच्यासोबत एक तिकडे मित्रांनो आपला एक मक्की चिना आहे, आपण खूप छान बोकड आहे मित्रांनो। आपण त्यांना आता एक घास टाकलं मित्रांनो, मेथी घास आहे। बघा इकडे तुम्हाला अजून एक दाखवतो, हा एक आपला सोजत आहे मित्रांनो। हा एक आणि परत हा एक बोकड मित्रांनो, हे दोघं सख्खे भाऊ आहे मित्रांनो। बघा तुम्ही, हा सोबत सोजत जातीचा आहे, स्पॉटेड कलर मध्ये मित्रांनो, गुलाबी स्किन मध्ये खूप छान आहे मित्रांनो बोकड। मित्रांनो तुम्हाला हा थोडा, हे त्यांच्या शरीरावरचे बाल काढले मित्रांनो आपण, त्याच्यामुळे ते असं वाटतं तुम्हाला एकदम बाल का नाही बुवा असं म्हणून। बघा किती स्ट्रॉंग, डबल हड्डी, बोन कॅपॅसिटी किती मजबूत आहे मित्रांनो त्याची। खूप छान पद्धतीने तो बोकड आहे। बघा घास किती छान आणि प्रेमाने खाता आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आपला मेन ब्रीडर शेरा हा सुद्धा यावर्षी ईदसाठी तयार होणार आहे मित्रांनो आपल्याकडे। आता त्यांची स्पेशल डाईट, स्पेशल खुराक चालू झालेला आहे मित्रांनो। येणाऱ्या ईदपर्यंत ते आरामात तयार होतील मित्रांनो। परत हा एक बघू शकता तुम्ही, हा मालवामध्ये मित्रांनो, मालवा क्रॉस आहे। हा पण खूप छान बोकड आहे मित्रांनो आपला। बघा मित्रांनो, आपला शिरोई जातीचा ब्रीडर आहे मित्रांनो शेरा। याला सुद्धा यावर्षीच्या कुर्बानीसाठी द्यायचं आहे मित्रांनो। बघा किती जबरदस्त स्ट्रक्चरमध्ये आता तो झालेला आहे मित्रांनो। बघा हा पण एक आपला मालवा आहे। बघा मित्रांनो मालवा, यांच्या शरीरावरचे केस आपण काटले मित्रांनो, जेणेकरून काय असतं ना, तर त्यांच्या अंगाला लागतं मित्रांनो, म्हणजे कसं गोचिड पिसा होत नाही। हा एक इकडे बोकड आहे मित्रांनो आपला, सोजत जातीचा आहे मित्रांनो हा। हा बघा छोटा आहे तो सगळ्यात, पण खूप ॲक्टिव्ह मित्रांनो। बघा हा गुलाबी स्किन मध्ये मित्रांनो हा बोकड पण आपला खूप छान आहे मित्रांनो तो बोकड पण ना। हा एक कोटा जातीचा आहे मित्रांनो बोकड। हा एक कोटा जातीचा आहे। एक हा इकडे सोजत मध्ये, हा सोजत आणि गुजरी क्रॉस मध्ये मित्रांनो हा बोकड आपला। बघा अदंत आहे मित्रांनो, अजून तो मुंडा बोकड आहे तो, खूप छान मित्रांनो। यांचा जर चारा शेड्यूल जर तुम्ही म्हणाल किंवा चारा नियोजन म्हणाल तुम्ही, तर सकाळी आपण त्यांना नेपेर देत असतो, नेपेरची कुट्टी करून देत असतो। त्याच्यानंतर तूरचा भुसा किंवा भुईमुगचा पाला आपण त्यांना देत असतो। त्याचनंतर
आपण त्यांना संध्याकाळच्या वेळेस एक वेळेस मका हा देत असतो मित्रांनो, बंधा मका, मका दाणा. कारण मक्यामध्ये खूप फॅट असतात आणि फॅट त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरतात मित्रांनो, म्हणून आपण त्यांना मका देत असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपण त्यांना हा असा आपला मेथी घास देत असतो मित्रांनो. आणि सोबतच लिव्हर टॉनिक, डिवर्मिंग, नंतर कॅल्शियम, मल्टीविटॅमिन्स वगैरे हे आपण देत असतो मित्रांनो. आपण बघा किती छान 10 बोकडांची बॅच आपली तयार झाली यावर्षी ईदसाठी. असं नाही की आपण फक्त नुसत्या दुसऱ्याच्या फार्मवर जाऊन व्हिडिओ बनवतो मित्रांनो, आपल्या फार्मवर पण आपण त्याचा अगोदर एक्सपेरिमेंट करत असतो आणि त्यानंतरच आपण कुठल्याही गोष्टीचा दावा देत असतो मित्रांनो. बघा खूप जबरदस्त क्वालिटीमध्ये आपले सध्या बोकडे मित्रांनो, आणि त्यांचं नियोजन वगैरे खूप व्यवस्थित पद्धतीने चाललं आहे मित्रांनो. बघा तुम्ही, ही आपली पूर्ण एक बॅच तयार झाली मित्रांनो यावर्षी ईदसाठी. आपला एवढा शेड आहे मित्रांनो. बघा ही गव्हाण. बघा मित्रांनो, आपली ही बॅच खूप जबरदस्त क्वालिटीमध्ये आपण सध्या बोकडं ठेवलेले आहेत मित्रांनो. बघा यावर्षी त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे मित्रांनो, खूप चांगले वेट गेन करतील मित्रांनो. अजून आदंत आहे मित्रांनो, तरी लगभग त्यांचं वजन असेल 40-45च्या प्लसमध्ये असतील मित्रांनो. काही म्हणजे छोटे, 1-2 बोकड आहे ते जरा लहान आहे, पण लगभग बोकडांचं वेट एकदम छान आहे. आपला शिरोई जातीचा ब्रीडर आहे मित्रांनो, जवळजवळ 80-85-90 किलोच्या आसपास असेल मित्रांनो तो. आपल्या फार्मचं व्यवस्थित आपण नियोजन करत असतो मित्रांनो, आणि बोकडांवर खूप काळजी घेतली जाते मित्रांनो, आणि त्यांचं मॅनेजमेंट खूप जबरदस्त पद्धतीने आपण करतो, म्हणून ते असे इतके क्वालिटीमध्ये दिसत आहे मित्रांनो. बघा दिसेल तुम्हाला त्यांची क्वालिटी, तुम्हाला तर दिसतलीच असेल, याविषयी काही डाऊटच नाही. बघा चला मित्रांनो, आज आपली सुट्टी संपते, तर आपण आज आपल्या बोकडांपासून दूर जाणार आहे जम्मू आणि काश्मीर ड्युटीला. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर बोकडपालनाविषयी, शेळीपालनाविषयी, मेंढीपालनाविषयी, मत्स्यपालनाविषयी, खेकडा पालन, गाई फार्मिंग, सोबतच कुक्कुटपालन, म्हैस पालन, डेअरी फार्मिंग या सगळ्या कन्सेप्टचे व्हिडिओ आपण टाकत असतो मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा आपण निर्णय घेतला आहे मित्रांनो. कारण काय आहे ना, की अशाच आपल्या एखाद्या गरजू शेतकरी मित्राला किंवा एखादा वंचित असेल, जो नोकरीपासून वंचित राहिला असेल आणि त्याच्या मनामध्ये खूप काही इच्छा आहे आपल्याला काही करायचं आहे असं म्हणून आयुष्यामध्ये, तर त्यांच्यासाठीच आपण हा चॅनल ओपन केलेला आहे मित्रांनो. आणि अशाच व्हिडिओंमधनं त्यांना जर प्रेरणा भेटली आणि त्यांनी निर्णय घेतला की बोकडपालन करावं किंवा कुठलाही व्यवसाय निर्माण करावा, तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ त्यांना मदत होतील म्हणून आपण व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जरूर कळवा की आपले बोकड कसे होते आणि बोकडांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला, आणि सोबतच आपला हा छोटासा फार्म आणि हे आपले बोकड कसे वाटले आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर तुम्हाला सांगणं आहे मित्रांनो, चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो. बघा हा आपला बोकड.
चला मित्रांनो, थांबू आपण इथं. जय शिवराय.